तरण तलाव खुला करण्यासाठी आमदार संजय केळकर यांची अल्टिमेटम. बाळकूम येथील बंद तरण तलावावर ठाणेकर मारणार सूर. बाळकूम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव मागील 2 वर्षापासून बंद असून ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत. हा तलाव 1 ऑक्टोबरपर्यंत खुला न केल्यास नागरिकांना घेऊन या तरण तलावाचा वापर सुरू करू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. गेली 2 वर्ष बंद असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या बाळकूम येथील तरण तलावाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसह केली. 30 कोटी खर्च करून उभारलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचे उद्घाटन 2022 साली झाले. मात्र यावर झालेला कोट्यावधींचा खर्च आणि कामातील त्रुटी यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता. शिवाय गेली 2 वर्ष त्याचा वापर करण्यास खुला करण्यात न आल्याने ठाणेकर या सुविधेपासून वंचित राहिले आहेत. या तरण तलावाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी गेल्या 2 वर्षात 4 ते 5 वेळा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. तसेच झालेल्या कामांबाबत संशय व्यक्त करून प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबाबत संताप व्यक्त केला होता. सोमवारी श्री केळकर यांनी केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. अजून काही त्रुटी शिल्लक असून या कामाबाबतच्या कागदपत्रांची मागणी त्यांनी केली. तसेच येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत हा तरण तलाव खुला करावा, अन्यथा नागरिकांना घेऊन त्याचा वापर सुरू करू असा इशारा श्री केळकर यांनी दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री कलाल, उपअभियंता रोहित गुप्ता, उपायुक्त मिनल पालांडे तसेच तरण तलाव विभाग आणि प्रभाग समितीचे संबंधित अधिकारी, भाजपचे रखी रेड्डी, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, तन्मय भोईर, भानुदास भोईर, भावेश पाटील, अनुराधा रोकडे, मेघनाथ घरात आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.